काय आहे ना की 1970-80च्या दशकातले मराठी चित्रपट आहे ना त्या अजरामर कलाकृती होत्या. म्हणजे सामना असेल, सिंहासन असेल, जैत रे जैत, चानी, ह्या अक्षरशः अजरामर कलाकृती होत्या. आणि आत्ताच्या 500 कोटी जरी समोर ठेवले तरी ते फिके पडेल बॉक्स ऑफिस कलेक्शन, अशा त्या कलाकृती होत्या. आणि ह्याच मराठी चित्रपटसृष्टीला पुढे नेलं. आणि हा जो 1 कोटी ते 100 कोटीचा मराठी चित्रपटांचा प्रवास आहे तो या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्या चित्रपटांची लिस्ट सांगणार आहे. सो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, जरा पण मिस करू नका, व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर जसं मी म्हटलं की 1970 ते 80चा जो दशकातला काळ होता मराठी चित्रपटांसाठी तो अजरामर कलाकृतींचा होता. तसंच शाहीर दादा कोंडके यांचा जो काळ होता एक नवीन अध्याय होता मराठी चित्रपटांचा असं मला वाटतं. आणि त्याबद्दल तर तेव्हा तर कोटींची कमाई फिकी वाटायची, म्हणजे सिल्वर जुबली, गोल्डन जुबली चित्रपट व्हायचे दादांचे. तो मराठी एक वेगळा अध्याय आहे आणि त्याबद्दल मी वेगळी व्हिडिओ करेन. सध्या आपण 1 कोटी ते 100 कोटी जे चित्रपट तयार झाले मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्याबद्दल बोलणार आहोत. सो सगळ्यात पहिला 1 कोटीचा टप्पा पार करणारा पहिला चित्रपट ठरला जो की कल्ट मराठी मूवी पैकी एक मानला जातो. आत्ताही जर का तो चित्रपट लागला तर जेनझी सुद्धा त्या चित्रपटांना आवर्जून बघते. तो चित्रपट म्हणजे अशी ही बनवा बनवी. ह्या चित्रपटाने पहिल्यांदा मराठी चित्रपटाला 1 कोटींचा टप्पा पार करून दिला. बरं, हे सगळं गुगलवर नोंद आहे, मी माझ्या स्वतःचं सांगत नाहीये. सचिन पिळगावकर दिग्दर्शित अशी ही बनवा बनवी हा चित्रपट अजूनही आपलं निखळ मनोरंजन करतो असं म्हणता येईल. आणि ह्या चित्रपटाने पहिला 1 कोटीचा टप्पा पार केला. दुसरा चित्रपट म्हणजे 10 कोटींचा टप्पा पार करणारा पहिला मराठी चित्रपट, ज्या चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राला रडवलं. विजय कोंडके दिग्दर्शित माहेरची साडी हा चित्रपटाने पहिला 10 कोटीचा टप्पा पार केला होता मराठी चित्रपटांसाठी. ह्या चित्रपटाची क्रेज इतकी होती की स्त्रिया ज्या होत्या त्या अक्षरशः टेम्पो करून गावातल्या स्त्रिया, ग्रामीण भागातल्या स्त्रिया हा चित्रपट पाहायला जायच्या. त्यामुळे तो 10 कोटीचा टप्पा, बरं त्या कोटीचे 10, त्या एराचे 10 कोटी, त्या वेळेसचे 10 कोटी, आत्ताचे किती लावा हिशोब महागाईप्रमाणे. सो हा 10 कोटी कमवणारा मराठी चित्रपट ठरला. नंतरचा 25 कोटी कमावणारा पहिला मराठी चित्रपट कोणता, तर तो महेश मांजरेकर दिग्दर्शित, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका खुद्द महेश मांजरेकर यांनी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज सांगतात की मराठी माणसाचं मोल किती आहे महाराष्ट्रामध्ये, जागा हो मराठी माणसा. तो चित्रपट म्हणजे मी शिवाजी राजे भोसले बोलतोय. ह्या चित्रपटाने पहिल्यांदा मराठी चित्रपटसृष्टीला 25 कोटींचा टप्पा पार करून दिला. नंतरचा चित्रपट म्हणजे 50 कोटींचा टप्पा सगळ्यात पहिला मराठी चित्रपटाला पार करून दिलेला चित्रपट किंवा दिग्दर्शक कोणता आणि चित्रपट कोणता, तर ह्याही चित्रपटाचा दिग्दर्शक होते महेश वामन मांजरेकर. नाट्यसृष्टीमध्ये ज्यात श्रीराम लागू, डॉक्टर श्रीराम लागू हे जे कलाकार होते त्यांनी ती एक भूमिका अजरामर केली होती. ती म्हणजे तो चित्रपट म्हणजे नटसम्राट, ज्यात नाना पाटेकर यांनी त्यांच्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला आणि तोही चित्रपट अजरामर करून टाकला अक्षरशः. आणि त्याच चित्रपटाने मराठी इंडस्ट्रीला पहिले 50 कोटीचं कलेक्शन आणून दिलं होतं. सो आता येऊयात की पुढचा चित्रपट म्हणजे 75 कोटींचा टप्पा पहिला मराठी इंडस्ट्रीसाठी कोणत्या मराठी चित्रपटाने पार केला, तर तो रितेश देशमुख दिग्दर्शित वेड हा चित्रपट, ज्यात खुद्द रितेश देशमुख यांनी अभिनय केला होता. त्यांची पत्नी जिनिलिया देशमुख, अशोक सराफ सर सुद्धा होते त्यात. असं एक वेगळं रसायन, एक इमोशनल
हा एक रिमेक चित्रपट होता, पण तितक्याच ताकदीने मराठीमध्ये त्याचं प्रेझेंटेशन केलं गेलं आणि तोही चित्रपट तुफान कमाई करून गेला. पहिला 75 कोटी कमावणारा मराठी चित्रपट म्हणजे वेड. सो आता जसं आपल्या सगळ्यांनाच माहितीये की 100 कोटीचा टप्पा कोणत्या चित्रपटाने पार केला, तर सैराट म्हणजे नागराज मंजुळे दिग्दर्शित, ज्या चित्रपटाचं मराठी माध्यमांनी कौतुक केलं आणि हिंदी माध्यमांनी कौतुक केलं, बॉलिवूडने कौतुक केलं, तो चित्रपट म्हणजे सैराट. आणि ज्या चित्रपटामुळे नागराज मंजुळे यांना अक्षरशः फेम मिळालं एका रात्रीत, तो चित्रपट म्हणजे सैराट. आणि याच चित्रपटाने मराठी इंडस्ट्रीला 100 कोटींचा टप्पा पार करून दिला. आता वेळेत की 130 कोटींचा टप्पा पार करणारा मराठी चित्रपट कोणता, तर तो आपल्या सगळ्यांनाच माहितीये. मे महिन्यात जो चित्रपट रिलीज झाला होता 2026च्या या मे महिन्यात, तो चित्रपट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित तो चित्रपट, रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी हा चित्रपट. ह्या चित्रपटाने 130 कोटींचा टप्पा ग्रॉस कमाईमध्ये पार करून दिला आणि सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला मराठी इंडस्ट्रीसाठी राजा शिवाजी हा चित्रपट. सो हे होते 1 ते 100 कोटी कमवणारे मराठी चित्रपट. पण ह्यामध्ये मी स्पेशल मेन्शन करेन ते देऊळ बंद 2 चित्रपटाचं. ते ह्यासाठी, कारण ह्याही चित्रपटाने 100 कोटी कमाई केलेली आहे. ते ह्यासाठी कारण ह्या चित्रपटाला कोणत्याही मोठ्या कंपनीची म्हणजे स्टुडिओची बॅकिंग नव्हती, प्रेझेंटेशन नव्हतं, कोणती कॉर्पोरेट कंपनी नव्हती. तरी फक्त आणि फक्त पब्लिकच्या माउथ पब्लिसिटीवर हा चित्रपट 100 कोटी कमवून गेला. त्यासाठी याचा स्पेशल अपीअरन्स या लिस्टमध्ये असायलाच पाहिजे. त्यासाठी प्रवीण तरडे आणि टीम देऊळबंद 2 ह्या चित्रपटाचं जितकं करावं तितकं कौतुक कमी, आणि त्याही चित्रपटाचा ह्या सगळ्या लिस्टमध्ये एक छोटासा वाटा आहे. तो त्यामुळे याला स्पेशल अपीअरन्स म्हणून ठेवलं. आता हे होते 1 ते 100 कोटी 130 कोटी कमावणारे चित्रपट. बरं, तुम्हाला माहितीये का आता नागराज मंजुळे ज्यांनी 100 कोटींचा सिनेमा दिला त्यांचाच खाशाबा चित्रपट येतोय जो 200 कोटी कमावण्याचं सुद्धा कॅलिबर ठेवतो, पोटेन्शियल ठेवतो. सो होप करूया, आशा करूयात की तो चित्रपट आपल्याला 200 कोटी सुद्धा कमवून देईल. सो होता मराठी चित्रपटांचा प्रवास. 1970चा 80चा जो काळ होता त्यात कोटींची कमाई, किती जास्त कोटींची कमाई करून दिली ह्याच्यापेक्षा किती जास्त सुजान प्रेक्षक कमवले हे महत्वाचं होतं. आणि त्यानंतरचा काळ हा मग किती कोटी कमवले एवढं सगळं आलं आणि ते मी तुम्हाला सांगितलंय. सो एक व्हिडिओ आपण नंतर शाहीर दादा कोंडके यांच्या चित्रपटांवर सुद्धा करूयात. सो हे होतं या व्हिडिओमध्ये. होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, आणि जर का आवडली असेल यार मित्रांनो, प्लीज 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 या व्हिडिओला हाईप नक्की करा जेणेकरून ही व्हिडिओ पुढे जाईल. सो इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट स्वतःची काळजी घ्या.